कोल्हापूर जिल्हा रिक्षा व टॅक्सी वाहनधारक समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले। यावेळी कोल्हापूर जिल्हा रिक्षा व टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीने रिक्षा व टॅक्सी इतर वाहन समितीच्या वतीने अनेक मागण्या करण्यात आल्या। त्यामध्ये रिक्षा व टॅक्सी वाहनधारकांना आरटीओ कार्यालयात पासिंग करावयास गेल्यानंतर अन्यायी 50 रुपये दंड आकारला जातो, तो रद्द करण्यात यावा। रिक्षा चालक मालक यांना शासनाच्या वतीने कल्याणकारी मंडळ योजना यांची महाराष्ट्र शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी। रिक्षा चालकांना महाराष्ट्र शासनाने असंघटित कामगार म्हणून घोषित करावे, त्यांना असंघटित कामगारांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा। रिक्षा, टॅक्सी व इतर वाहने आरटीओ कार्यालयात आल्यावर किमान वाहनधारकाला 1 तासात कामकाजातून मुक्त करावे व रिक्षा पासिंग करता एक खिडकी योजना सुरू करावी। तसेच प्रलंबित रिक्षा व टॅक्सी थांबे त्वरित मंजूर करावेत व रिक्षा व टॅक्सी नवीन थांब्यासह अर्ज केल्यावर किमान 1 महिन्यात मंजुरी मिळावी। अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना रिक्षा व टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। 50 रुपये दररोज पासिंगसाठी जो दंड आकारला जातो तो सरकारने त्वरित रद्द करावा। याला संघटनाच्या वतीने हायकोर्टमध्ये बॅन होता, स्थगिती होती, ती उठलेली आहे। शासनाने कॅबिनेटमध्ये येऊन तो दंड तर रद्द करावा, अन्यथा सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने दाखल व्हावं आणि ह्या टॅक्सला स्थगिती घ्यावी। पहिली मागणी। रिक्षावाल्यांना कल्याणकारी योजना मंजूर करतो म्हणून सरकार प्रत्येक अधिवेशनामध्ये सांगतं। या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कल्याणकारी मंडळामध्ये सहभागी करावं आणि शासनाने ज्या पद्धतीने गवंडी सेंटरिंगवाले आहेत त्या पद्धतीने रिक्षा ड्रायव्हर जे आहेत त्यांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावं, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च मिळेल, 5 लाख रुपये त्यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मिळतील, या सुविधा द्याव्या आणि अनेक रिक्षा स्टॉप बंद आहेत ते सुरू करावे, त्यांना मंजुरी द्यावी अशी आम्ही आता मागणी केली आहे। त्यामध्ये 2 मागण्यामध्ये ताबडतोब कलेक्टर हस्तक्षेप करतो म्हणले। असंघटित कामगारांसाठी कामगार आयुक्तांच्यावर बैठक लावतो आणि आरटीओने जो काय बदल करायचा आहे ते करतो म्हणून सांगितलं आणि बाकीच्या मागण्या ह्या शासन स्तरावर आहेत आणि म्हणून येणाऱ्या 18 तारखेला सरकारने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये खरडा भाकर आम्ही खाणार आणि आरटीओला पण खरडा भाकर खायला देणार।